राव गंधा पवार. मी बीकॉम बीकॉम फर्स्ट क्लासमध्ये पास झालेला आहे. GS म्हणून मी 2 वेळेस माझी निवड झालेली आहे. त्या वेळापासून मी विद्यार्थी असल्यापासून सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये लढा देत देत मी सामाजिक कार्य करत करत राजकीय याच्यामध्ये पदार्पण केलं. गेल्या 9 वर्षापूर्वी नगर परिषदचे इलेक्शन 16च्या याच्यामध्ये मला भारतीय जनता पार्टीने माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या सौभाग्यवतींना उमेदवारी दिली. तरी मायबाप जनतेने सर्वांनी मला प्रेम देऊन माझ्या कामाची पावती म्हणून मला नगरसेवक पद बहाल केले. त्याच्या नंतर मी 9 वर्षाच्या काळात सर्वात भयंकर महामारी कोरोना आलं. कोरोनामध्ये मी 2 महिने अन्नछत्र चालू केलं. अन्नछत्र चालू करून प्रत्येक वार्डात माझ्या वार्डात प्रत्येक लोकांना जेवण कसं भेटेल हे पहिलं प्राधान्य दिलं. नंतर किट वाटप केलो गरीब लोकांना, मास्क वाटप केलो, सॅनिटायझरचे पूर्ण फवारणी मी स्वतः फिरून केलो. त्याच्यानंतर वॅक्सिन जे निघालतं वॅक्सिनसाठी लोकांना प्रवृत्त करून त्यांना वॅक्सिन देण्याचा प्रयत्न केलो. अजून माझ्या वार्डात सगळ्यात जास्त चिखलमय वार्ड माझं होतं. प्रभाग 12 मध्ये पूर्ण भाग होतं. तर मी या स्थानिक नगराध्यक्ष असेल, आमदार असतील, खासदार असतील, त्यांच्या निधीतून जेवढं होईल तेवढं प्रयत्न करून मी जास्तीत जास्त कमीत कमी 90% रोड माझ्या प्रभागात करायचा प्रयत्न केलो. अजून कुठे 10% शिल्लक आहेत ते पण मी या वेळेस अगर माझ्या जनतेने मला अगर करायचं हे दिलं तर मी 100% ते पण पूर्ण करू. गेल्या वेळेस काँग्रेसची सत्ता या ठिकाणी होती, हा. तरी पण आपण भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असून सुद्धा विकास केला. यावेळेस तर राज्यात आणि केंद्रात हा. हे संपूर्ण भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. तर देगलूर नगर परिषदमध्ये यावर्षी 2025च्या निवडणुकीमध्ये नगर परिषदमध्ये तुमचे 27 उमेदवार व नगराध्यक्ष हे संपूर्ण पदं भरलेले आहेत. यावेळेस आपल्याला या ठिकाणी पाठिंबा आणि बळ मिळेल असं वाटते का? 100%. वर केंद्रात आमचं सरकार आहे, राज्यात आमचं सरकार आहे, मंत्रिमंडळ आमचं आहे, 2 खासदार साहेब आहेत आमच्याकडे, 1 आमदार आहे, सर्व मोठी टीम आहे आमच्यासोबत. अजून आम्ही 1 नगराध्यक्ष 27चे 27 सीट जिंकण्याचा आम्ही प्रयत्न करायलो. सगळे मायबाप जनतेवर अवलंबून आहे. त्यांनी आमचे काम करण्याचं हे बघून आम्हाला सगळ्यांनी निवडून द्यावं हे आमची अपेक्षा आहे. प्रभाग क्रमांक 13 मध्ये फुले नगर म्हणून एक एरिया आहे. त्या ठिकाणी काही गल्ली असतील, त्या ठिकाणी फार दैनंदिन अवस्था असल्याचे चित्र दिसून आले आणि त्या ठिकाणी रोड आणि नाली हे आपण दुरुस्त करण्याची लोकांची मागणी आहे. तर ते आपण करून देणार. मागणी आहे. आमचं BJPचं सत्ता नव्हती. मी 1 नगरसेवक होतो. त्या प्रभागातून 2 काँग्रेसचे नगरसेवक होते. त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती. आता आम्ही आमदार साहेबाला बोललो, खासदार साहेबाला बोललो. हैदराबाद आपण या ठिकाणी गंधा पवार साहेबांसोबत खांद्याला खांदा लावून प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहतात आणि जनतेचे काय समस्या आहेत ते तुम्हाला पण जाणीव असते. आणि ज्या पद्धतीचं त्यांचं कार्यकाळ होतं, त्यांच्या कार्यकाळामध्ये ज्या त्यांनी कामं केलीत त्याची पोचपावती म्हणून पुन्हा त्यांना एकदा उमेदवारी मिळाली असं आपल्याला वाटते का? 100% वाटते. त्यामध्ये की नाही, आमच्या या जे प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 13, हे भौतिकदृष्ट्या पाहिलं तर एक नवीन देगलूर आहे. तिथे कसं वाढतं शहर आहे, तिथे रोजच रस्ते पाहिजे, नाल्या पाहिजे, हे तर भौतिक सुविधा झाल्या. पण एक उमेदवाराच्या दृष्टिकोनाचा जर विचार केला तर आज जे काही उमेदवार आहेत तर त्या उमेदवारामध्ये आमचे जे उमेदवार आहेत अशोकांना गंधा पवार हे कौटुंबिकदृष्ट्या रिटायर्ड आहेत आणि यांना समाजसेवेचं छंद आहे. म्हणजे असं नाही की ते काही आर्टिफिशियल करतात असं काही नाही, औपचारिक असं काही नाही, तर त्यांना ते छंद आहे. आता त्यांनी अनेक वेळा म्हणजे भौतिक समस्यावर तर त्यांनी काम केलेलं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे. पण त्यांनी कौटुंबिक असो, कोणाचे व्यक्तिगत जरी भांडण असतील, त्यानंतर पोलीस स्टेशन, हॉस्पिटल, कसलेही कामं, कोणाच्या शैक्षणिक गरजा, या सगळ्या कौटुंबिक गरजा सुद्धा त्यांनी नव्हतं आणि ते सगळे क्षमता त्याच्यामध्ये अष्टपैलू नेतृत्व आहे त्यांनी. ज्यावेळेस आपण प्रभागामध्ये डोर टू डोर प्रचार करत आहात त्यावेळेस आपल्याला कसं प्रतिसाद मिळत आहे प्रचार करत असताना? प्रतिसाद एकदम उत्स्फूर्तपणे मिळत आहे. एकतर त्यांचे वैयक्तिक काम, वैयक्तिक संबंध आणि त्यानंतर राज्यात आणि केंद्रात असलेली सत्ता, लाडकी बहीण, याने खूप महिला आमचे प्रभावित आहेत. आणि आता यांनी जे जे कामं केले समजा म्हणजे प्रत्येक मंदिरांना म्हणा किंवा आपले जे धार्मिक स्थळ आहेत म्हणजे मुस्लिम असो त्यांच्या रमजान ईदमध्ये किंवा बौद्ध यांच्या आंबेडकरांच्या जयंतीमध्ये, दुर्गा उत्सवामध्ये त्यांनी भरभरून देणगी देणं, जाणं, सहकार्य करणं, कुठल्याही बाबतीमध्ये
पोलीस स्टेशनचा असू दे आणि तुमचं काय म्हणतात त्याला आपलं कोणती परवानगीचा असू दे, कसल्याही बाबतीमध्ये त्यांनी 24 तास उपलब्ध असतात. हे त्यांची जमेची बाजू आहे. आणि दुसरी एक म्हणतो की त्याला कौटुंबिक जबाबदारी अशी काही नाही. सगळ्या गोष्टी त्यांच्या आहेत. तर कुटुंब त्यांनी हे आमचं जे प्रभाग आहे, या प्रभागालाच कुटुंब मानलेलं आहे. 24 तास त्यांनी अवेलेबल आहेत. हे त्यांची सगळ्यात जमेची बाजू आहे. परिपक्व असं वय आहे. भारदस्त पर्सनॅलिटी आहे. शासन दरबारी त्यांचं वजन आहे. तर जर सगळ्या उमेदवार